हाय गाईज, आम्ही जाणार आहे आज ट्रिपला. सो आम्ही तिघी जाणार आहे आणि इथं आमची पॅकिंग चालू आहे. मग आम्ही दाखवत यांनी एकदम मॅचिंग करून ठेवलंय. कलर कॉम्बिनेशन गर्ल्स We are excited to go on our second trip. माझी सेकंड ट्रिप आहे. फायनली आम्ही रेडीच झालेलो आहोत आणि आमच्या बॅग पॅक पण झाल्यात. सो आम्ही आता जायला तयार आहोत पूर्णपणे. आता सुंदर दिसतात ना मी. हां, फायनली आम्ही निघालोय पिकअप स्टॉपकडे. तिथून आम्हाला बस पिक करायला येणार आहे आणि तिथून पुढे आमचा होणार आहे फायनली पुढचा प्रवास सुरू. फायनली आमची बस पण आली आहे. हो, इथे बसते. आता आम्ही इथे चहा पिण्यासाठी थांबलोय आणि पण अजून चहा आलेला नाहीये, तर आम्ही चहाची वाट बघतोय. चहा संपला इथला. सो आम्ही वेट करतोय. बघा ना, इथे हिला आम्ही कामाला ठेवलंय. नाही ती आम्हाला प्रिन्सेस ट्रीटमेंट देतीये. आम्हाला प्रिन्स नाहीये ना. सो थँक्यू फॉर सच अ ब्युटिफुल प्रिन्सेस ट्रीटमेंट. थँक्यू म्हणजे तीच थँक्यू. ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे, हाथ सारा शॉट न मारे, मार रे, हल्की हल्की किक बसू दे. फायनली आम्ही डेस्टिनेशनवरती पोहोचलोय आणि मी सांगायचं विसरले, सॉरी, की आम्ही आलोय वासोटा जंगल ट्रेकसाठी. तर आता रात्रीचे काहीतरी 2 वाजतात आणि आता आम्ही पोहोचलो इथे. उद्या सकाळी आमचा ट्रेक सुरू होणार आहे. आता थोडा वेळ आता थोडेसे गेम्स वगैरे होणार आहेत तिथे. चला, म्युझिक अँड बोन फायर. येस. सकाळ झाली आहे. व्ह्यू बघू शकता इथे. आज आम्ही पूर्ण रात्र जागून काढली इथे. मस्त वाटतंय ना. आणि इथं आमचे टेंट वगैरे. हे एवढी लोक रात्रभर जागली आहेत लिटरली. आता आमचा नाश्ता वगैरे करून झाला इथे आणि बोट्स वगैरे लागल्यात बघू शकता. तर आता आमचा पूर्ण ग्रुप वासोटा ट्रेकसाठी इथून निघणार आहे आणि इथून आम्ही बोटीने जाणार आहोत गडाच्या पायथ्यापर्यंत. आणि जवळपास आम्हाला इथून 1-1.5 तास लागेल तिथे पोहोचण्यासाठी. सो लेट्स गो. फायनली आम्ही आता पायथ्याशी पोहोचलोय. फायनली 1-1.5 तास आम्ही बोटिंग करून इथे गडाच्या पायथ्याशी पोहोचलोय आणि इथून पुढे आम्ही आमचा ट्रेक सुरू होणार आहे. लेट्स गो. इथे आम्ही सगळे थांबलोय कारण की इथे वन विभागाचे प्लास्टिक एकदा वजन करून चेक करतात. वजन नाही करत ते, वजन करतात. हो. आणि जेणेकरून वरती कचरा वगैरे होऊ नये, प्लास्टिक होऊ नये. आणि परत आपण जेवढं प्लास्टिक घेऊन जातो वरती तेवढंच आपण रिटर्न आणायचं असतो. नाहीतर फाईन वगैरे भरावा लागतो. फाईनच भरावा लागतो बाईला. इथे सगळ्या प्राण्यांची, फुलांची, वनस्पतींची माहिती लावलेली जे इथे या जंगलामध्ये आहेत. बोला. मॅडम खूप छान ब्लॉग बनवतात. कृपया करून त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांच्या प्रत्येक व्हिडिओला लाईक करा. थँक्यू. इथे आमचा ट्रेक सुरू झालेला आहे.
हे इथे पाणी पिण्यासाठी आहे, एवढं नॅचरल पाणी. नॅचरल वॉटर का जरा. अरे माझा आवडी इथंच नदी. 15 केला नाही ते खाली कुंडाली खाली. हा कुंडाली खाली. इथे सगळ्या प्रकारची झाडं आहेत जंगलात, कारण की हे जंगल खूप म्हणजे खूप मोठं आहे. आणि मला असं तरी म्हणजे मी जेवढं वाचलंय वगैरे, तर हा एकमेव असा जंगलातला किल्ला आहे, म्हणजे मला माहिती आहे असं तेवढं तरी. आणि तो समोर बघायला चांगलं. हे बघा, असं इथं कचरा वगैरे टाकतात, पण इथे प्लास्टिक टाकण्यास सक्त मनाई आहे. तर तुम्ही पण कधी इकडे याल तर असा कचरा वगैरे टाकू नका, कारण की खूप सुंदर असं जंगल आहे हे. स्वच्छ ठेवणं आपली जबाबदारी आहे. सो इथे या, एन्जॉय करा, पण कचरा करू नका. आणि ही नदी आहे, आणि नदीच्या शेजारी असलेलं हे मंदिर हनुमानाचं आणि गणपतीचं. एवढं थकवणारा नाही आहे, कारण की जास्त चढ उतार नाही आहे. आणि आमचे न्यू फ्रेंड्स आमच्यासोबत ट्रेकला आहेत. बोला. प्लीज गाईज, स्वच्छता ठेवा. खूप दाट जंगल आहे, असं सूर्यप्रकाश खाली दिसत नाही आपल्याला, आणि खूप थंड आहे एवढ्या उन्हामध्ये पण. हो, खूपच. तर इथं प्लास्टिक आणू नका, आणि जर सोबत आणलं तर सगळं प्लास्टिक सोबत घेऊन जावं, नाहीतर इथं दंड लागतो. प्लास्टिक मोजणी केली जाते एंट्री गेटला. एवढं ऊन आहे बाहेर, पण खूप दाट झाडं बघू शकता, त्यामुळे बिलकुल ऊन लागत नाही आहे. मस्त वाटतं आणि थकवा पण येत नाही आहे, कारण की सावली असल्यामुळं छान वाटतंय. थोडंच राहिलेलं आहे, इथेच बाले किल्ला आहे. गाईज, आम्ही आता टॉपवरती पोहोचलोय, आणि आम्हाला वरती पोहोचायला सरासरी 1-1.5 तास लागलेला आहे. आणि माझ्यासोबत हे 2 जण होते. तर कसं वाटलं तुम्हाला ट्रेक? येताना ना अर्धा रस्ता तर खूपच सोपा वाटला, असं वाटलं की पूर्ण ट्रॅक असाच असायला पाहिजे. पण शेवटचं जे अर्धा रस्ता होता ना, ते चढायची काही इच्छाच होत नव्हती, एकदम स्टीप होता ते. खूप अवघड होता. पण न बसता आलेलो आहे, थांबलोय आम्ही 5-6 ठिकाणी, असं थोडं 2-2 मिनिटांसाठी. पण शेवटी वी आर ऑन टॉप. ऑल द बेस्ट. साक्षी, तुला कसं वाटतंय? खूप लाईक असं डेडिकेशन इथपर्यंत आलं की खूप मेहनत करून बापरे. साक्षी सगळ्यात पुढे होती आमचा. खूप वेळा तर वाटत होतं की थांबावं आता, काय वरी जाऊन काय करणार. पण वरी आल्यावर जी मजा वाटते ना, सगळे पाय दुखणं ते सगळं संपून सॅटिस्फॅक्शन असतं. आता आमचं जेवण वगैरे झालंय, आणि आम्ही नेक्स्ट पॉइंट बघायला चाललोय किल्ल्यावरचा. सो चला बघूयात. हिंदू धर्म की जय. आता खाली परत उतरताय, आणि उतरायचा रस्ता खूपच अवघड आहे. लिटरली हा रोड उतरण्यासाठी आहे, नीट पायऱ्या पण नाही आहेत. आणि ही अशी माती असल्यामुळं घसरतोय पाय. फायनली गाईज, आमचा इथे ट्रेक संपलेला आहे हा. आणि हा माझा आणि आमच्या दोघींचा पण पहिला कम्युनिटी ट्रेक होता. एकदम छान झाला. कालपासून आम्ही इथे आलेलो होतो. एकदम मज्जा आली, मस्ती केली रात्री पण. आणि आज आमचा ट्रेक होता. तर
एकदम छान ट्रेक झाला. छोटासा ट्रेक आहे, एन्जॉय करायला भेटतं कारण की हा पूर्ण ट्रेक जंगलमधून आहे. कारण हा किल्ला जो जंगलातनं जावं लागतं. तर एकदम मस्त मज्जा आली ह्या ट्रेकला. आणि तुम्ही आत्ता पण ऐकू शकता की असं चिमण्यांचे वगैरे आवाज येत आहेत कारण की एवढी शांतता आहे इथे. आणि हां, तुम्हाला सांगायचं राहिलं, हा ट्रेक मोस्टली पावसाळ्यात बंद असतो कारण की जंगल आहे आणि खूप जास्त पाणी वगैरे असतं, पाऊस असतो खूप जास्त. त्यामुळं फक्त नोव्हेंबर ते फेबपर्यंतच असतो बहुतेक. आता आम्हाला परत बोट घ्यायला आलेली आहे. Under